नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 62 जागा निघलेल्या आहेत विविध पदांच्या। तर याची जी लास्ट डेट आहे ती 12 मार्च 2025 आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये कसल्याही प्रकारची एक्झाम होणार नाहीये, त्यामुळे जालना जिल्ह्यातील जे कोणी रहिवासी असतील तर याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। त्याविषयी सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर स्टार्ट करूया हा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना, याच्यामध्ये बघा एकूण 62 जागा सुटलेल्या आहेत। तर सगळ्या माहिती देणार आहे तुम्हाला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी बघा 15वा वित्त आयोगा अंतर्गत जिल्ह्यातील नागरी आरोग्य वर्धनी केंद्र तसेच तालुका सार्वजनिक आरोग्य संच पदभरती ही याच्यामध्ये बघा जिल्हा एकात्मिक आरोग्य कल्याण सोसायटी या ठिकाणी ही पदभरती आहे तालुका आणि जिल्हा स्तरावरती। तर जे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत किंवा तालुक्यातील रहिवासी आहेत त्यांच्यासाठी ही पदभरती आहे। जाहिरात क्रमांक 5/2025। यामध्ये बघा कंत्राटी पदे कार्यक्रमांतर्गत याच्यामध्ये विविध मंजूर कंत्राटी पदे भरण्याकरता जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना करता दर्शवण्याप्रमाणे खालील कंत्राटी पदावर उमेदवारांकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयाकडे, ठीक आहे। तर जिल्हा परिषदेचे कार्यालय त्याच्या अंतर्गत हे होत आहे। येथे दिनांक 12/3/2025 दुपारी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज मागवण्यात येतात। तर हे अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीमध्ये मागवण्यात येत आहेत, हे लक्षात घ्या। कोणीही या ठिकाणी ऑनलाईन भरायचं नाहीये, ऑफलाईन मध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तो कसा करायचा आहे, कुठं भेटणार आहे ते सर्व सांगणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा। यामध्ये बघा आपण पद या ठिकाणी बघूया, अनुक्रमांक दिलाय, पदनाव दिलंय, रिक्त पदे किती आहेत, कोणत्या प्रवर्गासाठी एक मुख्यालय त्याचं कुठं राहणार आहे, मानधन किती भेटणार आहे, पगार आणि शैक्षणिक अर्हता काय असेल आणि तुम्हाला अनुभव लागतोय का नाही लागत हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। पहिलं जे पद आहे स्टाफ नर्स आहे। या ठिकाणी बघा एससी साठी 3 आहेत, एसटी ला 3 आहेत, एनटीसी साठी 1 आहे, एनटीडी 1, एसबीसी 1, ओबीसी साठी 4 पद आहेत, एससीबीसी साठी 4, ईडब्ल्यूएस साठी 2 आणि ओपन साठी 5 पदे आहेत। या ठिकाणी एकूण या ठिकाणी पद दिलेले आहेत। नेक्स्ट जे पद असतील ते तुम्ही कॅटेगरी वाईज बघून घ्या। या ठिकाणी जागा किती आहेत, मुख्यालय कुठं कुठं आहे, जेएमसी जालना 16 या ठिकाणी जागा आहेत, अंबड साठी जे आहे काउन्सिल 2 जागा आहेत, परतूर साठी 1 जागा आहे, भोकरदन साठी या ठिकाणी 1 जागा, बदनापूर साठी 1 जागा, घनसांगवी असेल तर घनसावंगी साठी 1 जागा आणि जाफराबाद साठी या ठिकाणी 1 जागा आणि मंठ्यासाठी 1 जागा आहे। या ठिकाणी एकत्रित मानधन बघा या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना आहे। शैक्षणिक अर्हता काय लागते, GNM/RGNM विथ व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन इज मस्ट, ठीक आहे। तर GNM हे सगळं झालेलं पाहिजे। स्टाफ नर्सचा कोर्स आहे हा आणि अनुभव लागतोय का, प्रिफरन्स विल बी गिवन फॉर NHM गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स। जर तुमच्याकडे गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असेल किंवा NHMचा तर तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल आधी, लक्षात घ्या। नेक्स्ट बघा 2 नंबरचं पद आहे MPW मेल। या ठिकाणी पद हे कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत, तुम्ही बघून घ्या। जेएमसी जालनाला 16 पद आहेत, अंबडला आहेत 2 पद, परतूरला 1 आहे, भोकरदनला या ठिकाणी 1 पद आहे, बदनापूरला 1 आहे, घनसावंगी या ठिकाणी जाफराबाद मंठा प्रत्येकी 1 पद। 17,000 रुपये या ठिकाणी प्रत्येक महिन्याला पगार राहील तुम्हाला किंवा या ठिकाणी रिम्युनरेशन आहे। क्वालिफिकेशन बघा 12वी सायन्स झालेलं पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट पाहिजे, बेसिक पॅरामेडिकल कोर्स या ठिकाणी पाहिजे बाय। या ठिकाणी बघा HFWTC./ मध्ये दिलंय PHI Nagpur.Government of Maharashtra or must have completed and passed। या ठिकाणी कोर्स पार्ट्स पाहिजे तुम्ही 12वी नंतरचा हा। त्यानंतर ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर रेकॉग्नाइज्ड बाय MOHFW और GOI और GOM और बोथ, ठीक आहे। तर या ठिकाणी हा एक्सपिरियन्स या प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। एक्सपिरियन्स प्रेफरन्स विल बी गिवन फॉर NHM गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स। तर गव्हर्नमेंट वाल्यांना आधीचा प्रेफरन्स किंवा NHM वाल्यांना देत आहेत। 3 नंबरच्या या ठिकाणी जागा बघा लॅब टेक्निशियनच्या जागा आहेत। या ठिकाणी प्रवर्ग दिला ST, NTC, OBC, SCBC आणि EWS ला प्रत्येकी 1। या ठिकाणी बघा जागा कुठं आहेत, भोकरदनला 1 जागा आहे, जाफराबादला 2 आणि जालन्याला 2। या ठिकाणी जे तुम्हाला एकत्रित मानधन देणार आहे प्रति महिना 17,000 रुपये। यासाठी बघा शैक्षणिक अर्हता 10वी + 12वी आहे, मेडिकल लॅब टेक्निशियन अँड डिग्री इन MLT, BSc इन हेमॅटॉलॉजी अँड PGDMLT विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल इज मस्ट, ठीक आहे। तर या ठिकाणी प्रेफरन्स विल बी तेच गव्हर्नमेंट नुसार असेल लवकर तर NHM नुसार प्रेफरन्स दिला जाईल। या ठिकाणी बघा जर नसेल तर दिला जाणार नाही असं काही नाहीये, तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात, पण जर तुमच्याकडे हे असेल तर आधी प्रेफरन्स तुम्हाला दिला जाईल। या ठिकाणी बघा एंटोनॉमॉलॉजिस्ट या ठिकाणी दिलेला आहे, ST1 VJ1 SCBC साठी 1 जागा आहे। या ठिकाणी बघा परतूरला ही जागा आहे 1, जाफराबादला 1 आणि जालन्याला 1।
40,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी पगार आहे, ह्याला जास्त आहे. MSc झूलॉजी झालेलं पाहिजे विथ 5 वर्षाच्या एक्सपिरियन्ससह. या ठिकाणी जर तुम्ही गव्हर्नमेंट किंवा NHM मधून असाल तर प्रेफरन्स पहिला. या ठिकाणी बघा 5 नंबरचं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट. या प्रत्येकी या ठिकाणी कॅटेगरीला एक पद आहे. भोकरदनला 1 आहे, घनसांगवीमध्ये 1, जाफराबाद, जालना, मंठा आणि परतूर या प्रत्येकी 35,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी तुम्हाला मानधन राहणार आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MBA MHA MPH इन हेल्थमध्ये हे सगळं झालेलं पाहिजे आणि सेम गव्हर्नमेंटचा तुम्हाला अट आहे. या ठिकाणी बघा ही सगळी पदे आहेत ती निवळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा यामध्ये जाहिरातीत बदल होऊ शकतो, जास्त पदेही होऊ शकतात, कमी होऊ शकतात. हा त्यांच्याकडे नमूद पदांस अर्जाच्या खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय असेल 43 वर्ष राहील. या ठिकाणी बघा 5 वर्षापर्यंत शिथिलता देण्यात येईल तुम्हाला. या ठिकाणी बघा 6 नंबरचा पॉईंट हा महत्वाचा आहे की कंत्राटी स्वरूपाची रुजू दिनांकापासून 19-30 जून 2025 पर्यंत तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे या नियुक्ती याच्या आधी देण्यात येणार आहे आणि ही पदसंख्या याला कोणत्याही प्रकारची परीक्षा नाहीये. तुमचं जे या ठिकाणी छाननी होणार आहे किंवा तुम्हाला जे सिलेक्शन होणार आहे हे तुमच्या गुणांकन पद्धतीनुसार होणार आहे. पुढील प्रमाणे लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी एक्झाम होणार नाही. तुम्हाला गुण दिले जाणार आहेत जे तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्या बेसवर. या ठिकाणी बघा A पॉईंट आहे क्वालिफाईंग एक्झामिनेशन. पदासाठी किमान आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहिजे. करता अंतिम वर्षाच्या गुणांची सरासरी 50 गुण. ठीक आहे, तुम्हाला काय होणार आहे शेवटच्या वर्षात त्या पदासाठी किती गुण पडलेले आहेत किंवा 12वी साठी किंवा ग्रॅज्युएशनसाठी त्यासाठी 50 गुण दिले जातील. ऍडिशनल क्वालिफिकेशन काही असेल आणखी एक्स्ट्राचं तर त्याला या ठिकाणी 20 गुण दिले जाणार आहेत आणि रिलेव्हंट जर सोबत एक्सपिरियन्स असेल तर त्यासाठी प्रतिवर्ष 6 याप्रमाणे 30 गुण देणार. तर टोटल 100 मार्काची या ठिकाणी तुम्हाला गुण दिले जाणार आहेत आणि त्या बेसवर तुम्हाला निवडलं जाणार आहे. तर यामध्ये बघा गुणवत्ता यादी स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन पदाकरता कौशल्य चाचणी लागू आहे गुणवत्ता यादीनुसार. ठीक आहे, तर कौशल्य चाचणी तुमची घेण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला जे अर्जदाराला कंत्राटी कालावधी त्यांच्या सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी नाहीये, हे लक्षात घ्या. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. MSCITचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल. सदर जाहिरात जालना जिल्ह्याच्या www.jalna.gov.in किंवा www.jillaparishadjalna.com या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार तुमच्यासोबत केला जाणार नाहीये, हे गोष्ट लक्षात ठेवा. खुला प्रवर्ग असेल तर त्यासाठी 150 रुपये फीस आहे. मागासवर्गीय असेल तर 100 रुपये आणि हा ना परतावा आहे, हे लक्षात घ्या. राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष म्हणजे तुम्हाला DD या ठिकाणी द्यायचा आहे त्यांना, लक्षात घ्या. आवश्यक आहे बघा कागदपत्रे दिलेले आहेत तुम्हाला काय काय लागणार आहे. या ठिकाणी टोटल या ठिकाणी सर्व कागदपत्रे हे दिलेली आहेत, ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. खाली बघा या ठिकाणी बघा जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब सोसायटी जे अर्जाचा नमुना दिलाय जो तुम्हाला ऑफलाईन मध्ये जिल्हा परिषदेला किंवा त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती जमा करायचा आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं कोणत्या पदासाठी भरत आहात ते लिहायचंय, फोटो चिटकवायचा आहे. या ठिकाणी नाव, त्याच्यानंतर संपूर्ण नाव, पदाचं नाव, जातीचं पोटजात, अर्ज व्यवहाराचा पत्ता असेल, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, हे सर्व द्यायचंय. तुमचं एज्युकेशन जे क्रायटेरिया आहे, एक्सपिरियन्स असेल तर ते द्यायचं या ठिकाणी सर्व लिहायचंय. तुमच्याकडे कोणती प्रमाणपत्र आहे त्याच्यासमोर तुम्हाला टिक करायचंय किंवा ते तुम्हाला ऍड करून द्यायचंय त्याची छाया प्रत. छोटं कुटुंब, लग्न झालं असेल तर तुमचं छोटं कुटुंब आहे याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला जे 2 पेजेस दिलेले आहेत, एक अर्जाचा आणि एक कुटुंबाचा, तर हा तुम्हाला झेरॉक्स काढून भरून या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जे पत्ता दिलेला आहे जिल्हा परिषद किंवा जालना या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे जमा करायचं आहे. यामध्ये बघा आरोग्य सेवा अभियानांतर्गत या ठिकाणी विविध पदांच्या जागा निघलेल्या आहेत, तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. जे तिथले रहिवासी आहेत ते या ठिकाणी पात्र असतील तर त्यांनीही या ठिकाणी अप्लाय केलं तरी चालेल किंवा इतर जिल्ह्यातील जे आहेत तेही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी यातून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.